नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या जंगल विला रेसिपीज मध्ये. जिथे चवीचा शोध संपतो तिथे आपल्या जंगल विलाच्या रेसिपीज सुरू होतात. तर आज पुन्हा बनणार आहे जंगल विला रेसिपीज मध्ये काहीतरी खास. तर काय बनणार आहे स्वाती, तुम्ही थंबनेल वरनं तर तुम्हाला समजलंच असेल, तरी सुद्धा परत सांगते. चमचे तेलामध्ये कुरकुरीत असे चिकन बाईट्स, आणि ते चिकन बाईट्स खाल्ल्याच्या नंतर तुम्ही KFC चे चिकन बाईट्स अगदी विसरून जाणार आहात. चला तर मग पाहूयात आपण अगदी 5 चमचे तेलामध्ये चिकन बाईट्स कसे बनवायचे, आणि ते हे एकदम सोप्या पद्धतीने. तर जंगल विलाच्या रेसिपीज आहेतच खूप सोप्या, सिंपल, इझी, थोड्या साहित्यांमध्ये. तर पाहूयात आपण काय काय साहित्य लागते ते. तर इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून अगदी पाणी निथळायला ठेवलं होतं. यामध्ये पाण्याचा एकही थेंब नाहीये. तर हे अर्धा किलो बोनलेस चिकन आहे. चिकन बाईट्स साठी आपण बोनलेस चिकनच वापरायचं, जेणेकरून बाईट्स अगदी आपले कुरकुरीत, वर्ण कुरकुरीत आणि आतनं सॉफ्ट असे होतात. तर हे अर्धा किलो चिकन आहे, स्वच्छ धुवून असं पूर्ण याला मी चाळणीमध्ये ठेवलं होतं, जेणेकरून यातलं सगळं पाणी निघून जाईल. तर त्यानंतर आपण पाहूयात की आपल्याला चिकन बाईट्स बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते. तर इथे मी घेतलेलं आहे 4 टेबलस्पून तंदुरी चिकन मसाला. याऐवजी तुम्ही गरम मसाला सुद्धा घेऊ शकता, अथवा चिकन मसाला सुद्धा वापरला तरीही चालेल. त्यानंतर इथे घेतलेले आहे 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा हळद. त्यानंतर इथे थोडासा रवा घेतलेला आहे, हा रवा बारीक रवा आहे. त्यानंतर इथं आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि लसूण, तर याची आपण आता पेस्ट करून घेणार आहोत एकदम बारीक. त्यानंतर लिंबू घेतलेला आहे अर्धा आणि कोथिंबीर, आणि चवीनुसार मीठ. तर इथे मी आता मीठ घेतलंय, तर चवीनुसार यामध्ये मीठ ऍड करायचं. त्यानंतर यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून घेणार आहे. हे सगळं लिंबू आणि मीठ छान असं चोळून घ्यायचं चिकनला. स्वाती, आल्या लसणाची पेस्ट करते का? बरं बरं, घेते करून. मी पाट्यावर वाटते, अगोदर करून घे. बरं. आला ते बघ. तर एक 10 मिनिटं झाले. लिंबा आणि मिठामध्ये आपण हे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं. आता इथे मी आलं आणि लसणाची पेस्ट टाकली. त्यानंतर हळद आणि लाल तिखट. त्यानंतर इथं चिकन तंदुरी मसाला. हे व्यवस्थित असं कालून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर. तर छान असा मसाला सगळ्या चिकनला मॅरिनेट झालाय, आणि आता याला आपल्याला अर्धा तास झाकून असंच ठेवून द्यायचं. छान असा मसाला यामध्ये मुरतो. तर हे होतं आपलं 500 ग्रॅम चिकन. जर तुम्हाला 250 ग्रॅम चिकन मध्ये जर बनवायचं असेल, तर तुम्ही 4 चमचेच्या ऐवजी 2 चमचे तंदुरी चिकन मसाला आणि 2 चमचे लाल तिखटच्या ऐवजी फक्त 1 चमचा लाल तिखट घेऊ शकता, आणि बाकी प्रोसेस सेम. बोला बोला, आवडतं की चिकन राईस त्याला? चिकन होऊ दे ना, मग झाल्यावर आवाज येते. कमीच आहे ना? हा कमीच आहे, पावसाचं वातावरण झालंय ना जरा, आणि संध्याकाळचं पण काही नाही.
हे बघ तिथं बसलं. तर आता यावरती मी थोडंसं तेल टाकून घेते. तर इथं छान असं चिकन मॅरिनेट झालंय. याला आता आपण क्रिस्पी बनवण्यासाठी रवा वापरणार आहोत. तर इथं एक एक पीस आपल्याला असं घ्यायचा आहे आणि रव्यामध्ये छान असं डिप करून घ्यायचा सगळ्या बाजूंनी. डायरेक्ट रवा यामध्ये टाकला तरीही चालेल, पण अशा प्रकारे केल्याने ना म्हणजे काय होतं की सगळीकडनं रवा व्यवस्थित असा चिकनच्या बाईटवर हे होतो आणि चिकन बाईट एकदम क्रिस्पी होतात. तर एक एक मी यामध्ये टाकणार आहे आता. तर इथं आपल्या चिकनची एक साइड छान अशी भाजली. आता याला पलटी करून घेत आहे मी. खूप मस्त असं रोस्ट झालंय आणि चुलीला जाळ पण खूप भन्नाट लागलाय, त्यामुळं पटपट पटपट हे चिकन रोस्ट झाले. हे जे तेल उरलंय यामध्येच मी परत दुसरे पीस टाकून घेते. स्वाती, दिवस गेला ना. हा आता अंधारच पडायला लागला ना. झाले थोडी तर राहिले. झाले ना. दिवस गेलेला आहे आणि इथे आपले कुरकुरीत असे रोस्टेड चिकन बाईट्स रेडी येतं. जर तुम्हाला आमच्या जंगल विलाच्या रेसिपी आवडत असतील तर जंगल विला रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून छान छान अशा गावठी पद्धतीच्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तोपर्यंत चुलीवरचं जेवण खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपी मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.